तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला बीडच्या जेलमध्ये मारहाण झाल्याची चर्चा आहे। या मारहाणीच्या घटनेनंतर शशिकांत उर्फ बबन गित्तेनी केलेली फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे। जेल के अंदर मारना या मरना सब कुछ माफ है अशी पोस्ट त्यानं सोशल मीडियावरती केली आहे। बबन गित्ते हा बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी असून तो देखील अद्याप फरार आहे। मात्र त्याची एक फेसबुक पोस्ट आजच्या या प्रकारानंतर समोर आली आहे। आज सकाळी बीडच्या कारागृहामध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याची चर्चा आहे। त्यानंतर बबन गित्तेची फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे। या सगळ्या प्रकरणाविषयी माहिती घेऊयात आमचे बीडचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडनं। सुरेश, तर हे प्रकरण नेमकं काय आहे हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। आमच्या प्रतिनिधींशी पुन्हा संपर्क साधूयातच, मात्र प्रकरण काय बघूयात। बापू आंधळेंची 29 जून 2024ला गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली होती आणि जुन्या वादातनं बापू आंधळेची हत्या झाली होती। बरं, परळी शहरातील बँक कॉलनी परिसरामध्ये हा गोळीबार झाला होता। बबन गित्ते, मुकुंद गित्ते, महादेव गित्ते, राजाभाऊ निहरकर आणि राजेश वाघमोडेवरती त्यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला। या तक्रारीमध्ये वाल्मिक कराडसह 7 जणांवरती गुन्हे दाखल झाले होते। तर या प्रकरणामध्ये कराडचा तपासात सहभाग न आढळल्यामुळे कराडचं नाव म्हणजे वाल्मिक कराडचं नाव गुन्ह्यातनं कमी केलं होतं। तर हे प्रकरण। मात्र आज या कारागृहामध्ये नेमकं काय घडलं, हा बबन गित्ते कोण, या सगळ्या संदर्भात आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडनं। सुरेश, फरार असलेला आरोपी अशा पद्धतीने फेसबुक पोस्ट करतो आणि आज जेलमध्ये झालेला हा प्रकार, हे सगळं काय प्रकरण आहे? बबन गित्ते ज्यांनी ही पोस्ट केली आहे, शशिकांत गित्ते नावाच्या त्यांच्या फेसबुक वॉलवरून ही स्टोरी समोर आली। यामध्ये बापू आंधळे खून प्रकरणामध्ये बबन गित्ते हे फरार असलेले आरोपी आहेत आणि जेलमध्ये जो आज सकाळी मारहाणीचा प्रकार घडला त्यामध्ये महादेव गित्ते ज्यांना मारहाण केली वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले, याला जी माहिती समोर येते त्यामध्ये महादेव गित्ते हा बबन गित्तेचा कार्यकर्ता आहे। विशेष त्या बापू आंधळे खून प्रकरणामध्ये महादेव गित्ते, बबन गित्ते हे देखील आरोपी आहेत आणि फरार असलेला आरोपी अशा पद्धतीने पोस्ट करतोय। त्यामुळे पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाला आव्हान दिलंय का असा देखील प्रश्न उपस्थित होतो। विशेष म्हणजे बापू आंधळे यांची गोळी घालून हत्या करण्यात आली होती, त्यांची परळी शहरामध्ये हत्या करण्यात आली होती। त्या प्रकरणातील काही आरोपी फरार आहेत, त्यापैकी बबन गित्ते हा एक फरार आहे। मात्र आता या प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट आला की जेलमध्ये म्हणजे फरार असलेला आरोपी जेलमध्ये काय घडतं याची त्याच्यापर्यंत माहिती कशी जाते, गेल्यानंतर तो पोस्ट देखील करतो। त्यामुळे नेमकं प्रशासनात काय चाललंय यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि जो मारहाणीचा प्रकार घडलेला आहे, जो वादावादीचा प्रकार घडलेला आहे, त्या प्रकाराला देखील पुष्टी मिळते आणि जे आरोपी आहेत त्या आरोपींचं कशा पद्धतीने कनेक्शन असतं हे देखील यामधून समोर येत आहे। बरोबर सुरेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड चित्रपट निर्माता होता अशी देखील माहिती समोर आली आहे। वाल्मिक कराडचं एक आयडी कार्ड सोशल मीडियावरती व्हायरल झालंय। वाल्मिक कराडकडे इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर असोसिएशनचं आयडी कार्ड आहे। BRJ फिल्म प्रोडक्शनचं कार्ड कराडकडे सापडलंय आणि तो याचा आजीवन सभासद देखील आहे असं कार्डवरती नमूद आहे। वाल्मिक कराडच्या BKCतल्या या फिल्म प्रोडक्शनच्या ऑफिसचे फोटो देखील समोर आलेत आणि हे वाल्मिक कराडचंच ऑफिस असल्याचा दावा निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंनी केला। आणि आता पुढची बातमी आहे, प्रशांत कोरटकरला मदत करणाऱ्या मित्रांचे जबाब नोंदवण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे। धीरज चौधरी याचा जबाब पोलिसांनी नोंदवला। कोल्हापुरात येऊन चौधरीनं जबाब दिला। कोरटकरला थेट ओळखत नाही, पण प्रशिक पडवेकरच्या मागणीवरून त्याला कार दिल्याची कबुली चौधरीनं दिली। प्रशिकनं काही काळासाठी कार मागितल्यामुळे ती माहिती दिल्याची चौधरीनं कबुली दिली। कोरटकरचे पत्रकार म्हणून असलेलं नाव आणि प्रशिकची चंद्रपुरात असलेली ओळख यातून कार दिल्याचा जबाब चौधरीनं नोंदवलाय। तर याच संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी बघूया, ती म्हणजे मोदींचा पुढचा वारसदार म्हणून महाराष्ट्रातून असेल तो वारसदार आणि तो संघ ठरवेल असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलं। संघाची चर्चा बंद दारात असते असंही ते म्हणाले। मोदींचा पुढचा वारस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल, त्यासाठी त्यांना नागपुरात बोलावून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली असं राऊतांनी म्हटलं। गेल्या 11 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही संघ मुख्यालयात आलेले नाहीत, मात्र आता ते मी जात असल्याचं सांगण्यासाठी तिथे गेले होते आणि ते त्यांचा राजीनामा देण्यासाठी संघ मुख्यालयात गेले असल्याचा दावा संजय राऊतांनी केला। मोदींचे वारसदार कोण असतील ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल असं दिसतं या क्षणी।
मोठ्या प्रमाणात रसिकेत बघायला मिळेल. म्हणूनच मोदींना काल बोलवून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आणि संघाची चर्चा ही बंद दाराआड असते. बंद दाराआड असते आणि ती बंद दाराआडची चर्चा शक्यतो बाहेर येत नाही. तरीही काही संकेत जे असतात ते संकेत स्पष्ट आहेत. संघ ठरवेल पुढला नेता आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असेल. मोदी जी का उत्तराधिकारी महाराष्ट्र से होगा, संघ का ग्रीन सिग्नल लगेगा ऐसा कहा जाता है। संघ के उत्तराधिकारी का अभी सवाल ही कहाँ है। उत्तराधिकारी का प्रश्न कहाँ आता है। संघ में जो परंपरा है उसके अनुसार होगा, उसका निर्णय संघ करेगा। नरेंद्र मोदी हे गेली 3 वेळेला पंतप्रधान पदाच्या या खुर्चीवर बसलेले आहेत, विराजमान आहेत, चांगलं काम करतायत. पंतप्रधान पदाचा निर्णय हा विचार करून ऐन वेळेला त्याची घोषणा केली जाते. आज असलेले पंतप्रधान हे कायमस्वरूपी राहतील, यामध्ये बदल होण्याची शक्यता सध्याला दिसत नाहीये. आणि जर त्यांच्या पक्षाने जर काही निर्णय घेतला तर तो त्यांचा अंतर्गत विषय असेल. परंतु पंतप्रधान कोण असावा यावर आज चर्चा करण्यामध्ये काहीही अर्थ नाही. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काय सांगितले की 2029चं नेतृत्व म्हणून सुद्धा आम्ही आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांकडे बघतोय. ह्या एका ओळीमध्ये त्याचं उत्तर आलेलं आहे. आणि मुळात भाजपचा निर्णय काय घ्यायचा हे ह्याच्यामध्ये ढवळाढवळ करायची संजय राऊतांना काय गरज. संजय राऊतांचा उबाटा हा कुठल्या म्हणजे त्यांची संख्या किती, एवढ्या छोट्या असणाऱ्या उबाटाच्या एका प्रवक्त्यानं बोलणं हे मला तर काही योग्य वाटत नाही.